नमस्कार अंगणवाडी ताईंनो आणि पालकांनो, तुमचे मुलं यावर्षी प्रीस्कूलला किंवा अंगणवाडीला जाणार काय? म्हणजे 3 ते 6 वर्ष या वयोगटातील तुमचे मुलं आहात का? तुमचे मुलं जर 3 वर्षाचे झाले असतील आणि तुम्ही जर त्यांना प्रीस्कूलमध्ये घालण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी. तुमची मुलं 3 वर्षाची झाल्यानंतर प्रत्येक आईवडिलांना असे वाटते की आपल्या मुलांना प्रीस्कूलमध्ये घालायला पाहिजे, कारण त्यांच्या वयानुसार मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. कारण तज्ज्ञांच्या मतानुसार 0 ते 6 वर्ष या वयोगटातच मुलांच्या मेंदूचा विकास हा 90% पूर्ण झालेला असतो. 6 वर्षानंतर पुढे आयुष्यभर त्याच्या मेंदूचा विकास फक्त 10% होतो. म्हणून हे 3 ते 6 वर्ष किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला कळले असेलच. या मेंदूचा विकास होण्यासाठी प्रत्येक मुलाला शाळेत जाणे आवश्यक असते, तो त्याचा अधिकार आहे. तर तो अधिकार बजावण्यासाठी तुम्ही जर त्या मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये घालण्याचा विचार करत असाल तर आता अंगणवाडीप्रमाणेच तुमच्या मुलांना तुम्ही खाजगी म्हणजे इंग्लिश स्कूलमध्ये घालण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता एका पोर्टलवर नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. ते पोर्टल कोणतं, तुम्हाला का घालता येणार नाही इंग्लिश शाळेमध्ये आणि त्या इंग्लिश शाळेच्या जे संस्थापक आहेत त्यांना कोणते नियम आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तुम्हाला मी यासाठी सांगते सबस्क्राईब करायला, कारण की मी या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन ती माहिती कळणार आणि तुमच्या एका लाईकमुळे माझा पण आनंद वाढणार व्हिडिओ बनवण्याचा. अंगणवाडीतील 3 ते 6 वयोगटातील मुलांची नोंद शासनाकडे असते, परंतु खाजगी शाळांतील नर्सरी प्री प्रायमरी शाळांवर नियंत्रण नसते. आता या शाळा व तेथील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शासनाकडून प्रीस्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात येत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी प्रीस्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. महिला व बालविकास विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या अंगणवाडी बालवाडी याबाबतची माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. मात्र पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळा व संस्था यावर नियंत्रण नाही. अशा शाळांची आणि शिक्षण व्यवस्थेची माहिती उपलब्ध असावी या दृष्टीने आता शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर खाजगीरित्या चालवल्या जाणाऱ्या पूर्व प्राथमिक वर्गाच्या माहितीची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे वाटेल तसा पैसा उकळणे आता संस्थेला अवघड जाणार आहे. आजवर इंग्रजी माध्यमांच्या प्लेस्कूलमध्ये बहुतांश संस्थांचा मनमानी कारभार चालत होता. मनमर्जीने शुल्क घेणे, लहान सहान गोष्टींसाठी पालकांना त्रास देणे असे प्रकार अनेक शाळांमध्ये चालायचे. अव्वाच्या सव्वा प्रवेश व शिक्षण शुल्क आकारले जात होते. आता पोर्टलवर नोंदणी बंधनकारक करण्यात आल्याने मनमानी फी मात्र संस्थांना घेता येणार नाही. संस्थांना हे प्रमाणपत्र लागणार. शासनाच्या पोर्टलवर शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व त्याबाबतचे गुणपत्र, प्रमाणपत्र, इमारत पूर्णत्वाचा दाखला, स्वच्छता प्रमाणपत्र पाहिले जाईल. ज्याच्या नोंदी घेण्यात येणार आहे त्या नोंदी शिक्षणाधिकारी करून घेणार आहेत. बंधूंनो आणि ताईंनो, तुम्हाला ही माहिती कळली असेल की आता समजा इंग्लिश शाळेत जर तुमच्या मुलाची नोंद असेल तर तुम्हाला अंगणवाडीतील जे लाभ असतात तो लाभ अंगणवाडीतून आत्ता मिळणार नाही, कारण डिजिटल रजिस्ट्रेशनमुळे आता शासनाला सर्व बाबी कळणार आहेत की तुमचं मूल अंगणवाडीत जातंय की इंग्लिश स्कूलमध्ये जातंय. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा.